जेव्हा कॅलेंडरमध्ये 2 सलग एकादशी दिसते ना, तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की उपवास कोणत्या तारखेला करायचा आणि अशी 2 दिवस एकादशी येते, पण का येते हाही प्रश्न सर्वांनाच पडतो. जसं की यावेळेस 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला 2 दिवस एकादशी दिसते. 23 ऑगस्टला आहे पुत्रदा स्मार्त एकादशी आणि 24 ऑगस्टला आहे पुत्रदा भागवत एकादशी. तर असं जेव्हा येतं ना, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतोच. त्याच प्रश्नाचे उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर स्मार्त एकादशी काय असते आणि भागवत एकादशी काय असते. आदल्या दिवशी जी येते त्याला स्मार्त म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी जी येते त्याला भागवत असे म्हणतात. पण असं का म्हणतात या प्रश्नाचे उत्तरसुद्धा या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आपल्यालाच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काही माहिती नसते. आज आपल्याला या प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर बघणार आहोत. आता एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे, हे वेगळं सांगायला नको. एकादशीच्या व्रताने या जन्माचीच नाही तर मागच्या जन्माचीही पापं नष्ट होतात, पिढ्यानपिढ्या मोक्ष मिळतो, अशी फायदे एकादशीच्या व्रताचे सांगितले जातात. पण ही एकादशी जेव्हा 2 दिवस येते, स्मार्त आणि भागवत, तेव्हा त्यामधला फरक मात्र आपल्याला माहीत नसतो. सगळ्यात आधी बघूया स्मार्त एकादशी म्हणजे काय. तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही, पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त किंवा दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे काय तर तिथी सुरू झाली, पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचं, यासंबंधी ती सूचना असते आणि म्हणून ती स्मार्त एकादशी. आता मला असं म्हणायचंय की जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर अंतर्दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय होतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असं मानलं जातं. जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्माच्या दिवशी म्हणजे मिलनाच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी असं मानलं जातं. म्हणजे यामध्ये तिथीचं गणित आहे. जेव्हा 2 तिथी एकाच दिवशी येतात तेव्हा साठीची तिथी असते असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्योदयाशी यांचा संबंध आहे. आता हे जे स्मार्त एकादशीचं व्रत आहे ते कोण करतं बरं? म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात जास्त करून भागवत एकादशीच केली जाते. पण स्मार्त एकादशी करणारे लोक कोणते असतात? जे लोक वेदांना, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी करतात. थोडक्यात आपले ऋषीमुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजेच विष्णुभक्त हे सर्व स्मार्त एकादशी करतात आणि जे संसारी आहेत ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, म्हणजेच भागवत एकादशीचं व्रत करतात. जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असेल तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाहिली जाते आणि दिनदर्शिकेवर
देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवरच भागवत धर्माचा ध्वजचिन्ह दिसून येतं. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. थोडक्यात काय तर वैष्णव जे आहेत ते उदय तिथी मानतात आणि स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली आहे ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात. हाच तो फरक आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही काहीही माना, उदय तिथी माना किंवा जिथून तिथी सुरू होते ते माना, देव मात्र फक्त तुमच्या मनातला भाव बघतो, हे खरं. भागवत एकादशीबद्दल सांगायचं झालं तर एकादशीच्या उपवासातील 3 दिवसांचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला उपवास सुरू होतो. खरं तर म्हणजे दशमीच्या दिवशी एक वेळ जेवण्याची प्रथा आहे, तर एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन करणं म्हणजे उपवास सोडला जातो. खरं तर परंपरागत चालत आलेला हा उपवास आहे. पण कुठलाही उपवास करताना आपली प्रकृती आणि आपल्या तब्येतीला सांभाळून करायची असते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही पांडुरंगाची, विठ्ठलाची पूजा, विष्णुपूजा करू शकता, विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणू शकता किंवा हरिपाठ म्हणू शकता. मंडळी, आज आपण भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही माहिती आपल्या लक्षात आली असेल आणि माहिती आवडली असेल अशी खात्री आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.